दुपारच्या कडक उन्हात अशोकराव चप्पल विना जुना शर्ट पॅन्ट त्याला सुद्धा छिद्र पडले होते आणि तिथेच आपापल्या मुलांना स्कूलमधून घेण्यासाठी त्यांचे आई वडील पोहोचले होते. अशोकरावांची अशी अवस्था पाहून ते एक दुसऱ्याच्या कानामध्ये काहीतरी कुजबुजत होते. तेव्हा तिथे उपस्थित असलेली एक महिला कर्मचारी म्हणाली, अहो बाबा, तुम्ही एवढ्या दुपारी आणि ते पण बिना चपलांनी, पायाला फोड येतील तुमच्या. अशोकराव पाणवलेल्या डोळ्यांनी म्हणाले, बाळा, आता या दुःखाच्या आगीत एवढा चाललो आहे की एवढ्या कडक उन्हाचं काय घेऊन बसलीस? आता या मातीसारख्या शरीराला काही फरकच पडत नाही. महिला कर्मचारीला पण सगळं समजत होतं, परंतु ती पुढे जास्त काही बोलली नाही. तेवढ्यात अशोकरावांची दोन्ही नातवंड मोहित आणि संजना बाहेर आले. आजोबांना बघून त्यांनी आजोबांना मिठी मारली. अशोकराव त्यांना घेऊन घरी येऊ लागले. तेव्हा संजना आणि मोहितने बघितलं की आपल्या आजोबांच्या पायात चप्पल नाही आहेत आणि त्याच्या पायांना फोड सुद्धा आले आहेत. हे सगळं बघून दोन्ही मुलांच्या डोळ्यात अश्रू आले. तेव्हा मोहित म्हणाला, आज पण तुम्हाला बाबांनी चप्पल नाही आणून दिली का? किती वेळा सांगितलं हे तुम्ही बाबांना, परंतु बाबा तुमची एकही गोष्ट ऐकत नाहीत. अशोकराव म्हणाले, बाळा, तुझे बाबा त्यांच्या कामात व्यस्त असतात, त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही. संजना आणि मोहितला सगळं समजत होतं की आपले आजोबा खोटे बोलत आहेत. ते एवढे सुद्धा लहान नव्हते की त्यांना काही समजू शकत नव्हतं. मोहित म्हणाला, आजोबा, जेव्हा मी मोठा होईल ना, तेव्हा तुम्हाला एक मोठी कार खरेदी करून देईल. मग तुम्ही आम्हाला त्याच गाडीने घ्यायला येत जा. अशोकराव आपल्या नातवाचं म्हणणं ऐकून हसायला लागले. घरी पोहोचताच बघितलं तर सुनबाई जेवणाच्या टेबलवर मूल येण्याची वाट पाहत होती. मुलं येताच ती मुलांना म्हणाली, मोहित आणि संजना, लवकर या, हात पाय धुवून घ्या आणि जेवायला बसा. दोन्ही मुलांनी पटकन हात पाय धुतले आणि जेवणाच्या टेबलवर येऊन बसले. अशोकराव सुद्धा आपली एक प्लास्टिकची छोटी प्लेट घेऊन आले आणि तिथेच खाली जमिनीवर बसले. हे काय आहे सासरे बुवा, जेव्हा पण आम्ही जेवायला बसतो तेव्हा तुम्ही तुमची प्लेट घेऊन येता? अगं सुनबाई, सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाही. आता तर दुपारचे 2 वाजलेले आहेत. आता तरी मला जेवण दे. मीरा रागातच म्हणाली, हो का? मग ती सकाळी तुम्ही जी चहा प्यायला होतात ते काय होते? जा पहिले, ते माझ्या आईचे कपडे धुवून बाहेर वाळत घातलेले आहेत, त्यांना काढून घेऊन या आणि इस्त्री करून घ्या. अशोकराव म्हणाले, सुनबाई, थोडी तरी दया दाखव माझ्यावर. आता या म्हातारपणी उपाशीपोटी काही काम होत नाही. 2 घास खाऊ दे, त्याच्यानंतर मी माझे राहिलेले काम करेन. मीरा रागातच म्हणाली, तुम्हाला ऐकायला येत नाही का? जे पहिली बाकीची कामे राहिलेली आहेत ती पूर्ण करा. अशोकराव गुपचूप तिथून उठून निघून गेले. तेव्हा मोहित आणि संजनाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले होते. बिचाऱ्या अशोकरावांनी सर्व कामे पूर्ण केली आणि किचनमध्ये जाऊन पाहिले तर सर्व जेवण संपले होते. हे सर्व बघून त्यांचे डोळे पाण्याने भरले. मोहित आणि संजना सुद्धा हॉलमध्ये बसून होमवर्क करत असताना हे सर्व पाहत होते, परंतु बाजूलाच मीरा बसली होती, त्यामुळे आता त्या आपल्या आजोबांसाठी काही करू शकत नव्हते. बिचाऱ्या अशोकराव आपल्या रूममध्ये जाऊन शांतपणे बसले. तेव्हा त्यांची नजर त्यांच्या चादरीखाली ठेवलेल्या 2 डब्यांवर गेली. ते डबे मोहित आणि संजनाचे शाळेतील डबे होते. त्यांनी ते डबे उघडून पाहिले तर ते डबे भरलेले होते. याचा अर्थ की मोहित आणि संजनाने शाळेमध्ये डबे खाल्लेच नाहीत. तेव्हा अशोकराव समजून गेले की दोन्ही मुलांनी आपल्या आजोबांचं पोट भरावे म्हणून डबा खाल्ला नाही. हा सगळा विचार करून त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. दुसऱ्या दिवशी अशोकराव आपल्या रूममध्ये पडले होते. दोन्ही मुलं त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, आजोबा, तुम्ही तुमचे डोळे बंद करा. अरे मुलांनो, हे काय आहे? आता काही माझं वय आहे का खेळण्याचं? संजना म्हणाली, आजोबा प्लीज, तुम्ही डोळे बंद करा ना, मी तुमच्यासाठी काहीतरी आणलं आहे. काय आहे मुलांनो? आजोबा, तुम्ही डोळे बंद तर करा. अशोकरावांनी आपले डोळे बंद केले. थोड्या वेळानंतर मोहित म्हणाला, आजोबा, आता डोळे उघडा. अशोकरावांनी डोळे उघडले आणि बघितलं तर त्यांच्यासाठी नवीन चप्पल आणि 2 नवीन ड्रेस होते. अशोकराव आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे सगळं तुमच्या बाबांनी कधी आणलं आणि त्यांनी हे मला का नाही दिलं? संजना म्हणाली, आजोबा, बाबांनी नाही आणलं, मी आणि मोहित दादांनी आमची पिंगी बँक फोडली आणि त्याच पैशाने हे सगळं आणलं आहे तुमच्यासाठी.
तुम्ही आम्हाला अनवाणी आणि फाटलेले कपडे घालून न्यायला येता तर ते बघून आम्हाला अजिबात चांगलं वाटत नाही. मुलांचं बोलणं ऐकून अशोकरावांच्या डोळ्यातून अश्रू जोरजोरात वाहू लागले. तेवढ्यात मीरा आत येते. तेव्हा तिला नवीन चप्पल आणि ड्रेस दिसताच ती रागातच म्हणते, हे सगळं कुठून घेऊन आलास म्हाताऱ्या? कुठल्या चोरी तर नाही केलीस नाही ना? अशोकराव शांतपणे म्हणतात की, सुनबाई मी कुठेही चोरी केलेली नाही. खोटं बोलत आहेस म्हाताऱ्या, नाही तर तुझ्याजवळ हे नवीन कपडे आणि चप्पल कुठून आली? एवढं बोलून मीरा अशोकरावांना मारायला लागली. तेव्हा मोहित आणि संजना रडतच म्हणाले, आई नको मारू त्यांना, आजोबांनी चोरी केलेली नाही. आम्ही आमची पिगी बँक फोडली आणि आजोबांसाठी चप्पल आणि कपडे घेऊन आलो. हे सर्व ऐकताच मीराने आपल्या मुलांना सुद्धा एक एक कानाखाली मारली आणि मुलांना त्या रूम मधून बाहेर काढले आणि बाहेर येऊन अशोकरावांच्या रूमला बाहेरून कडी लावून घेतली. आतमधून सतत अशोकरावांच्या विनवणीचा आवाज येत होता. तेव्हा मोहित आणि संजनाने बघितलं की मीराचा फोन समोरच टेबलवर होता. मोहितनी हिम्मत करून आज आपल्या काकांना फोन लावला. मोहितने सर्व काही रडत आपल्या काकांना सांगितलं. हे सगळं ऐकून किशोर लगेच तिकडून निघाला. मोहित आणि संजना आपल्या काकांच्या सांगण्यानुसार घरातून बाहेर निघाले आणि जेव्हा घरी परत आले तेव्हा आपल्या मुलांचं असं रूप बघून मीराचे हात पाय थरथर कापायला लागले होते. तिच्या हातातून काठी सुटून जमिनीवर पडली. तेवढ्यातच किशोर सुद्धा तिथे पोहोचला होता. त्यांनी धावतच जाऊन आपल्या बाबांना मिठी मारली, परंतु जशी त्याची नजर आपल्या वडिलांच्या डोक्यावर पडली तशी त्याच्या पायाखालची जमीन सरकली. बाबा हे काय तुमच्या डोक्यावर? मला खरं खरं सांगा, काय काय अत्याचार होतात तुमच्यावर इथे? आणि मला तुम्ही हे सगळं सांगितलं का नाही? एकदा सांगून तरी बघितलं असतं बाबा तुम्ही या मुलाला. तुमच्यासाठी तर जीव सुद्धा हातात काढून ठेवला असता. अशोकराव काहीच बोलले नाहीत, फक्त रडत होते आणि विचार करत होते की जर मी सुद्धा माझ्या बायकोसोबत या जगातून निघून गेलो असतो तर माझ्यासोबत हे सगळं झालं नसतं. ते मागच्या आठवणींमध्ये गेले. सासरे बुवा ओ सासरे बुवा, माझ्या आईला जाऊन 10 दिवस होऊन गेले तरी सुद्धा माझ्या आईचे कपडे तुम्ही इस्त्री करून नाही ठेवले. तुम्हाला माहित आहे ना, पुढच्या वेळेस जेव्हा ती येईल तेव्हा ती हे कपडे घालेल. नाहीतर मग काय तुम्ही तिला नवीन कपडे घेऊन देणार आहात का? मीरा आपल्या सासऱ्यांना अशोकरावांना म्हणते. तेव्हा अशोकराव म्हणाले, सुनबाई मी तर त्याच दिवशी ते कपडे इस्त्री करून ठेवले होते. परंतु तू विसरत आहेस की ते कपडे मी ठेवत होतो तेव्हा तूच म्हणाली होतीस की माझ्या आईच्या कपाटाला हात लावू नका. मी स्वतः कपडे ठेवीन, म्हणूनच तर हे कपडे एवढ्या दिवसांपासून इथे आहेत. मीरा अशोकरावांना म्हणाली की तुमच्या आई बाबांनी तुम्हाला काय शिकवलं आहे काय नाही ते माहीत नाही, परंतु तोंडाला तोंड देणे मात्र व्यवस्थित शिकवलं आहे. ठीक आहे, तुम्ही 10 दिवसांपूर्वी या कपड्यांना इस्त्री केली होती. आता 10 दिवस हे कपडे इस्त्री करून बाहेर इथेच होते. त्यामुळे जा आणि परत त्यांना व्यवस्थित इस्त्री करून घेऊन या आणि मग मी ते कपाटामध्ये ठेवून देते. आणि तुम्ही जे एवढं दात चावून मला बोलत आहात ना की मी आईच्या कपाटाला तुम्हाला हात नाही लावून देत, तर त्यात मी काय चुकीचं करत आहे? तुमचा काय भरोसा? इथून काहीही उचलायला आणि तुमच्या मुलीला देऊन याल. माहित नाही कुठल्या भिकाऱ्यांच्या घरी मी आली आहे. माझं तर जीवनच बर्बाद झालं आहे. एवढं बोलत मीरा वाकडं तोंड करत तिथून निघून गेली. मीराचे लग्न होऊन जवळजवळ 15 वर्ष झाली होती. 2 मुलं होऊन मोठी झाली तरी सुद्धा सासरी तिला आपलेपणा काही वाटत नव्हता. एका मुलीसाठी सासरी अजून कोणाकडून प्रेम मिळो ना मिळो, परंतु नवरा आणि सासूकडून थोड प्रेम जरी मिळालं तरी सासरच घर आपलंच वाटायला लागत. परंतु इथे तर मीरासाठी कोणी काहीही केलं तरी मीरा अजून संतुष्ट नव्हती. बिचाऱ्या अशोकराव आपल्या सोयरीचे कपडे गपचूप इस्त्री करण्यासाठी निघून गेले. इकडे मीरा आपली आई बबिताला फोन करून सगळ्या गोष्टी सांगते. तेव्हा बबिता आगीत तेल टाकण्याचं काम करते. मीरा, मला असं वाटायला लागले की तुझ्या सासऱ्याचे तोंड भरपूर चालायला लागलंय. जर असंच राहिलं तर तो संजयला म्हणजेच जावई बापूंना आपल्या बाजूने करून घेईल आणि तुझा सासरा त्या घराचे मालक होईल. विचार कर, मी तर म्हणते एक दिवस त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखव. मीरा म्हणाली, आई तू माझी चिंता करू नकोस, मी काही कच्ची खेळाडू नाही आहे. आई, तो तुझ्या वेळेला तुझ्या सासऱ्यांना घराचे मालक बनवू दिले नाहीस, मग मी माझ्या सासऱ्यांना घराचे मालक बनवून देईन का?
येऊ दे संजयला सर्व कारस्थाने सांगते त्याला, मग तो त्यांची चांगलीच खरडपट्टी काढेल. एवढं बोलून दोन्ही मायलेकींनी फोन ठेवला. संध्याकाळ होताच संजय जसा कामावरून घरी आला तसं अशोकराव म्हणाले, माझा मुलगा कामावरून आला आहे, त्याच्यासाठी पाणी घेऊन येतो. कारण ते त्यांचे रोजचेच काम होते. मीरा जागची हालायची नाही. अशोकरावच आपल्या मुलाला पाणी नेऊन द्यायचे. पण आज मीरा रागातच म्हणते, ते केवढे दमून आले आहेत. तुम्ही लगेच आल्या आल्या त्यांना पाणी घेऊन जाता. जा काहीतरी खायला घेऊन या. बघा तरी किती थकलेले वाटत आहेत. हे बिचारे दिवसभर काम करतात आणि बाकीचे सगळे घरात खाऊन मस्त लोळत पडलेले असतात. माझ्या नवऱ्याची तर कोणाला काही चिंताच नाही. असे म्हणत मीरा अशोकरावांच्या हातातील पाण्याचा ग्लास स्वतः घेते. तेव्हा अशोकराव म्हणतात, माझ्या मुलाला मी चांगले ओळखतो. तो घरी आल्यावर लगेच काही खात नाही, फक्त पाणी पितो, मग थोडा चहा. त्यांचे हे बोलणे ऐकून मीरा रागातच किचनमध्ये आपल्या मुलांना जेवण देण्यासाठी जाते. मग ते काही लवकर बाहेर येतच नाही. खूप वेळ होतो. तेव्हा संजयला भूक लागते. तेव्हा तो मीराला रागातच आवाज देतो आणि म्हणतो, आज काही जेवण जेवायला मिळणार आहे की नाही. जेव्हापासून घरात आलो आहे तेव्हापासून कोणी घोटभर चहा सुद्धा दिला नाही. तेव्हा मीरा म्हणते, तुमचे बाबा म्हणाले की आता जेवायला देऊ नकोस. आजकाल त्यांचे काय नखरे वाढले आहेत. तुम्हाला म्हणून सांगते, आज मी माझ्या आईच्या कपड्यांना त्यांना इस्त्री करायला सांगितली, कारण की माझी तब्येत बरी नव्हती. तेव्हा ते मला 4 गोष्टी ऐकवायला लागले. आता तुम्हीच बघा, तुम्ही येऊन किती वेळ झाला आहे, परंतु मला अजून जेवण सुद्धा वाढू देत नाहीत. तेवढ्यातच अशोकराव संजय समोर येतात. तेव्हा संजय रागात म्हणतो, बाबा तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही का हो, की मला भूक लागली असेल. तुम्ही मीराला जेवण वाढण्यापासून का थांबवले आहे. त्यावर अशोकराव म्हणाले, नाही, सुनबाईलाच माहीत असेल. तेव्हा मीरा म्हणाते, बाबा विनाकारण माझे नाव का घेत आहात. मी कधीपासून बोलत आहे की संजय आले आहेत, त्यांच्यासाठी जेवण घेऊन येते. पण माहीत नाही कधीपासून तुम्ही तुमच्या मुलीसोबत फोनवर बोलण्यात व्यस्त आहात. आता तुम्हीच बघा, यांना जेवण वाढायला किती उशीर होत आहे. थांब संजय, मी तुझ्यासाठी आता लगेच जेवण वाढते. तेव्हा अशोकराव हैराण होऊन आपल्या सुनेकडे पाहत राहतात की नक्की हिच्या मनात काय चालू आहे. घरातील शांतता भंग करण्याची एकही संधी ही बाई सोडत नाही. मीरा पटकन किचनमध्ये जाते आणि अशोकरावांच्या थाळीला काहीतरी करते आणि मग बाप बेट्यांना जेवण आणून देते. अशोकरावांनी जसा एक घास उचलून आपल्या तोंडामध्ये टाकला आणि म्हणाले, हे देवा, सुनबाई चुकीने मीठ जास्त पडले वाटतं. तेव्हा मीरा रडण्याचे नाटक करत संजयला म्हणते, संजय जरा भाजी चाखून बघा. तुम्हाला सुद्धा असेच वाटते का मी पूर्ण घरातील मीठ याच भाजीमध्ये टाकले आहे. बाबा तुम्हाला जगाला काय सांगायचे आहे की तुमचा मुलगा मर्द असून सुद्धा आपल्या बायकोला आपल्या मुठीत ठेवू शकत नाही. किती वर्षापासून मी हे घर सांभाळत आहे. हे बघा, आता माझ्याकडून या घराचे कामे होत नाही. संजयने जेवण चाखून पाहिले तर मीठ बरोबर होते. याचा अर्थ अशोकरावांच्या थालीत मीराने मुद्दाम मीठ जास्त टाकले होते, कारण संजयला राग यावा. आणि झालेही तसेच. रागातच संजयने पाण्याचा ग्लास भिंतीवर फेकून दिला. तो ग्लास भिंतीवर लागून सरळ अशोकरावांच्या डोक्यावर येऊन आदळला. तरी सुद्धा मीरा बडबड करतच होती. शेवटी संजयचा राग अनावर झाला आणि त्यांनी समोरची थाळी फेकून दिली आणि आपल्या बाबांना म्हणाला, या घरात मी शांतपणे जेवू सुद्धा शकत नाही का. तुम्हाला नक्की काय हवे आहे. तुम्ही माझ्या नजरेपासून दूर निघून जा. सर्वांसमोर आपल्या मुलाकडून झालेल्या अपमान अशोकरावांना सहन झाला नाही. ते शांतपणे उठले आणि आपल्या रूममध्ये जाऊन रडू लागले. दोन्ही मुले आपल्या वडिलांच्या भीतीने गपचूप तिथेच बसून जेवत होती, परंतु आतल्या आत आपल्या आजोबांची चिंता करत होते. इकडे अशोकरावांच्या डोक्याच्या ज्या भागाला ग्लास लागला होता तेवढा भाग काळा पडला होता. बिचारे वेदनेने विवळत होते. त्यांना होणारा त्रास ते स्वतः सहन करत होते. शेवटी या सर्वांमध्ये त्यांचा काय दोष होता. हाच ना की त्यांची बायको आता या जगामध्ये नव्हती. आपली बायको जेव्हा हे जग सोडून गेली तेव्हा अशोकरावांनी त्यांची सर्व संपत्ती आपल्या मुलाच्या नावावर केली होती आणि आपल्या सुनबाईला गाय समजून ती घरात येताच तिला सांगितले की हे सर्व तुमचेच आहे, हे सासर तुमचेच घर आहे. परंतु अशोकरावांना त्यांच्या मुलाचा स्वभाव कसा आहे ते आता समजत होते.
थोडेसे काही कारण असेल तरी तो लगेचच रुद्ररूप धारण करत होता आणि सूनबाई आगीमध्ये तेल ओतण्याचे काम करत होती. बिचाऱ्या अशोकरावांचे रडून रडून डोळे सुजले होते. तेव्हा 10 वर्षांचा नातू मोहित आपल्या आजोबांच्या डोळ्यातील अश्रू पुसत होता आणि आपल्या आजोबांच्या डोक्यावरून हात फिरवत होता, कारण त्याला माहित होतं की आपल्या आजोबांच्या डोक्याला मार लागला आहे. परंतु आपल्या आजोबांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. म्हणून त्या छोट्याशा मोहितने आपल्या आजोबांचे डोके मांडीवर घेतले आणि त्यांना आधार देऊ लागला. अशोकरावांना या गोष्टीचे जास्त वाईट वाटत नव्हते की त्यांचा मुलगा त्यांना काहीतरी म्हणाला. त्यांना तर या गोष्टीचे वाईट वाटले की आपला मुलगा सुनेचे ऐकून सर्वांसमोर आपल्या बापाचा अपमान केला. आणि सुनबाई तिथे शांतपणे सासऱ्यांचा होणारा अपमानाचा आनंद घेत होती. मग काय, सुनेला फक्त तिच्या आईला जो त्रास होत होता तो दिसत होता का? आणि आपल्या नवऱ्याच्या बापाला जो काही त्रास होता तो ती समजू शकत नव्हती का? तेव्हाच त्यांची छोटी नात अशोकरावांजवळ आली आणि म्हणाली, आजोबा, तुम्ही आई बाबांचा त्रास का विनाकारण सहन करता? तुम्ही निघून का जात नाही काका काकींकडे? तेव्हा आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत अशोकराव म्हणाले, काय करू बाळांनो, दोन्ही घरे माझीच आहेत. पण या घरामध्ये तुझ्या आजीच्या आठवणी साठवून ठेवल्या आहेत. म्हणून मला माझा शेवटचा श्वास इथेच घेऊन कायमचे मुक्त व्हायचे आहे. बाळांनो, तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही आपापल्या रूममध्ये जाऊन आराम करा. एवढे बोलून अशोकराव अंथरुणावर तोंड पाडून आडवे झाले. तोपर्यंत मोहित आपल्या आजोबांसाठी आपल्या रुमालात काही बर्फाचे तुकडे घेऊन आला आणि आपल्या आजोबांच्या डोक्याला जिथे मार लागला होता त्या जागी हळूवारपणे बर्फाचा शेक देऊ लागला. दोन्ही मुले आपल्या आजोबांसाठी खूप दुःखी होते. मुलांना सर्व काही समजत होते की त्यांचे आई बाबा आपल्या आजोबांवर जुलूम करत आहेत आणि आपली आई आगीमध्ये तेल ओतण्याचे काम अगदी व्यवस्थितपणे करत आहे. तेव्हा दोन्ही मुलांनी आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु मीरा आपल्या मुलांना म्हणाली की तुम्ही या गोष्टींमध्ये पडू नका. मग दोन्ही मुले शांत होऊन आपल्या रूममध्ये जाऊन आपापसात गप्पा करत बसली. तेव्हाच मीरा अशोकरावांच्या रूममध्ये आली आणि म्हणाली, पाहिलंत का, हे घर माझे आहे. ह्या घरात माझ्या मनाविरुद्ध एक पान सुद्धा हळू शकत नाही आणि तुम्ही मला शिकवायला जात होतात. तेव्हा अशोकराव म्हणाले, सुनबाई, जर तुझ्या बाबांबरोबर तुझ्या बहिणीने असा व्यवहार केला असता तर तुला चालले असते का? तेव्हा मीरा म्हणाली, याचे त्याचे सोडून द्या हो. तुमचे बघा, दोन सुना असून सुद्धा 2 घासांसाठी तुम्हाला तरसावे लागते. माझ्या घरी तर सर्व काही ठीक आहे. त्यावर अशोकराव म्हणाले, हे बघ सुनबाई, आज तू सुनेच्या भूमिकेत आहेस, परंतु उद्या जेव्हा तू सासू बनशील आणि संजय कोणाचा तरी सासरा बनेल तेव्हा तुम्हा दोघांबरोबर सुद्धा तुमची मुले अशीच वागतील. म्हणूनच मी तुला हात जोडून विनंती करत आहे, आम्हा बाप लेकाच्या नात्यांमध्ये विनाकारण दुरावा आणण्याचा प्रयत्न करू नकोस आणि आगीमध्ये तेल ओतण्याचे जे तू काम करत आहेस ते चुकीचे काम करत आहेस. प्रत्येक मुलगी ही आपल्या सासरी आल्यानंतर तिथल्या चालीरीती परंपरा या स्वतः आत्मसात करते आणि त्याप्रमाणे आपले जीवन जगते. परंतु इथे तर तू सर्व काही तुझ्या मनाचे करत आहेत. परंतु काहीही झाले तरी मी माझ्या नातीला नातवाला त्यांच्या आई बाबांसारखे होऊ देणार नाही. त्यावर मीरा म्हणाली, मग काय करणार तुम्ही? सुनबाई, माझा मुलगा माझ्या ताब्यात नाही आहे आणि तुमची मुले इतकीही लहान नाहीत की तुम्ही जे काही वागत आहात ते त्यांना समजत नाही. मुले जे बघतात तेच आत्मसात करतात. म्हणून सांगतोय, असे नको व्हायला की उद्या जाऊन तुमची मुले तुमच्या बरोबर अशीच वागतील. असे म्हणत अशोकरावांनी स्मितहास्य केले आणि शांत राहिले. दोन्ही मुलांनी आपल्या आजोबांचे बोलणे ऐकले होते तेव्हा त्यांना खूपच दुःख झाले होते. परंतु आज त्यांच्या सुनेने त्यांच्यासोबत जे काही केले होते त्यामुळे आपल्या आजोबांचे दुःख ती दोन्ही मुले पाहू शकत नव्हती. म्हणून त्यांनी गुपचूप आपल्या आईचा फोन घेतला आणि रूम मध्ये येऊन आपल्या किशोर काकांना फोन लावला. हॅलो काका, आम्ही बोलत आहोत. आजोबांची तब्येत खूपच जास्त बिघडली आहे, म्हणून तुम्ही लवकरात लवकर येऊन त्यांना घेऊन जा. आम्ही जास्त काही बोलू शकत नाही, नाहीतर आई आमच्यावर रागवेल. एवढे बोलून मुले फोन ठेवून देतात. किशोर घाई गडबडीमध्ये तिथे पोहोचतो तेव्हा मीरा त्याला अशोकरावांना भेटू देत नव्हती आणि दरवाजातूनच त्याला परत पाठवत होती. परंतु आपल्या मुलाचा आवाज ऐकून अशोकराव धावतच आपल्या रूममधून बाहेर आले आणि आपल्या मुलाला पाहून जोर जोरात रडू लागले.
आपल्या बाबांचा चेहरा पाहून किशोर खूपच हैराण झाला. काय झाले बाबा, तुमच्या चेहऱ्यावर हे कसले निशाण आहे आणि तुमच्या डोक्याला काय लागले आहे? सर्वजण शांत होते. तेव्हाच मोहित आणि संजना पोलिसांना घेऊन तिथे पोहोचले. तेव्हा मोहितने आपल्या काकांना म्हणजे किशोरला आपल्या आई बाबांच्या कारस्थानाविषयी सर्व काही सांगितले. किशोरने सर्व गोष्टी ऐकल्यानंतर तो तर स्तब्ध झाला आणि आपल्या बाबांना म्हणाला, बाबा, या सर्व गोष्टी तुम्ही अगोदरच मला का सांगितलं नाहीत? तुम्हाला एवढे सहन करण्याची काय गरज होती? त्यावर अशोकराव म्हणाले, कसे सांगणार बाळा, जेव्हा तुझ्या आईचे शेवटचे श्वास चालू होते तेव्हा तिने माझ्याकडून शब्द घेतला आहे की तुम्हाला थोडे सहन करावे लागले तरी चालेल, परंतु आपल्या दोन्ही मुलांच्या संसारात कोणता अडथळा येईल असे वागू नका. आपल्या दोन्ही सुना म्हणजे आपल्या 2 मुली आहेत. त्यांच्यासाठी हे घर वेगळे नाही तर त्यांचेच आहे. तेव्हा किशोर म्हणाला, बाबा, आई काही चुकीचे बोललेली नाही, परंतु तुम्ही तरी किती सहन करणार? तुम्हाला सुद्धा जीव आहे. प्रत्येक गोष्ट सहन करण्याची एक मर्यादा असते. आईच्या सांगण्याचा अर्थ हा अजिबात नव्हता की तुम्ही अपमान सहन करत मारहाण सहन करावी. सर्व गुण्या गोविंदाने आनंदात राहावे, एवढेच आईचे म्हणणे होते. जेव्हा एखादी गोष्ट स्वतःवर येते तेव्हा गरीब गाय सुद्धा खुंटा तोडून समोरच्याची चिरफाड करते. आता तुम्ही बघाच, मी या लोकांचे काय हाल करतो. किशोर आपल्या दादाकडे आणि वहिनीकडे पाहत बोलत होता. इन्स्पेक्टर साहेब, हे पहा, या दोघांनी माझ्या बाबांवर किती अत्याचार केले आहेत. आता यांना कोणती शिक्षा द्यायची ते तुम्हीच ठरवा. अशोकरावांची अवस्था पाहून पोलिसांना सुद्धा दया आली होती. चला बाबा, तुमचे सामान घेऊन माझ्या घरी चला. यांना काय वाटते की या जगात तुमचा फक्त एकच मुलगा आहे का? मी तुम्हाला कधीपासून सांगत होतो की तुम्ही आमच्या बरोबर राहा, परंतु या घराचा मोह तुम्हाला सुटतच नव्हता. आज अशोकरावांना त्यांच्या मुलाने या तुरुंगासारख्या घरातून सोडवले होते. आता ते मुक्तपणे संचार करण्यासाठी तयार होते. अशोकरावांनी कठोर निर्णय घेतला आणि आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्याच मुलाच्या दोन्ही मुलांनी म्हणजेच अशोकरावांच्या नातीने आणि नातवाने आपला जबाब नोंदवला. तेव्हा संजय आणि मीराची पोलिसांनी चांगलीच धुलाई केली. तेव्हा आता कुठे त्या दोघांची अक्कल ठिकाणावर आली होती. संजय आता सारखा आपल्या बाबांना आपल्या घरी बोलावत होता. तेव्हा किशोर म्हणाला, जर तुला खरंच सभ्य मुलगा बनायचे असेल तर येऊन मला भेट, नाहीतर कायदेशीर लढाई मी पुढे सुद्धा लढण्यासाठी तयार आहे. आपल्या बाबांचा दुसरा मुलगा अजूनही जिवंत आहे आणि तो आपल्या बाबांना आयुष्यभर आपल्याजवळ ठेवू शकतो. आता तर संजयची झोपच उडाली होती. आपल्या बाबांवरच अत्याचार करणे संजयला खूपच महागात पडले होते. सोबतच वस्तीमध्ये सर्वजण त्यांच्या नावाने थुथू करत होते. हा कसा माणूस आहे, आपल्या बायकोच्या बोलण्यात येऊन आपल्या जन्मदात्या पित्याला त्रास देत आहे, आणि ही कसली सून आहे. आपल्या पित्याप्रमाणे असलेल्या सासऱ्यांना घरात शांततेने जगू देत नाही. ही तर स्वतःच राक्षसीन आहे. आता राहू दे हिला जेलमध्ये. बिचाऱ्या अशोकराव जोपर्यंत होते तोपर्यंत या दोघांची खूप मदत करत होते. मीराची आई सुद्धा इथे येऊन खूप दिवस राहत होती. तिच्या आईला सुद्धा पोलिसांनी पकडून ठेवले असती तर बरे झाले असते. वस्तीतील लोकांचे हे बोलणे ऐकून आता मीराला आपल्या आईची सुद्धा चिंता वाटू लागली होती. कारण जे माझे सासरे माझ्या नवऱ्याला आणि मला पोलिसांचा प्रसाद खाऊ घालू शकतात ते माझ्या आईला सुद्धा पोलिसांच्या हवाली करू शकतात. तिच्या आईला आता घरी जेवण द्यायला सुद्धा कोणीही नव्हते. मीरा आपल्या नवऱ्याला संजयला म्हणाली की मला आता घरातील कामे होत नाहीत, त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी सुद्धा जेवण बनवत चला, नाहीतर मी माझ्या आईच्या घरी निघून जाईन, कारण माझ्या आईच्या सोबत सुद्धा कोणीही नाही. तेव्हा संजयने एक जोरदार कानशिलात मीराच्या मारली आणि म्हणाला, जेव्हा माझे बाबा होते तेव्हा त्यांच्याकडूनच तू घरातील सर्व कामे करून घेत होतीस आणि तुझ्या आईला इथे ठेवून तिच्याकडून जेवण बनवून घेत होतीस. यामध्ये तुझे काम कुठे येत होते? मीच मूर्ख होतो तुझ्या आणि तुझ्या आईच्या बोलण्यात येऊन माझ्या घराची वाट लावली आहे. तू मला चांगला नवरा नाही तर एखाद्या जनावरासारखे माझे जीवन करून ठेवले आहेस. आता विचार कर, आपल्या मुलांच्या नजरेत आपली काय किंमत राहिली असेल. आता काही केल्या संजयचा राग शांत होत नव्हता. मीरा काही बोलण्याच्या आतच संजय म्हणाला, आता गपचूप स्वतःचे सामान पॅक कर आणि तुझ्या माहेरी निघून जा. आता मी माझ्या बाबांसोबत माझ्या मुलांना सोबत घेऊन मी इथे राहणार आहे.
मला तुझे या घरात काळे तोंड पाहायचे नाही. मीराच्या सामानासहित संजय मीराला बस स्टॉपवर सोडून आला आणि आपल्या भावाच्या घरी जाऊन अशोकरावांसमोर हात जोडून त्यांची माफी मागू लागला. तेव्हा अशोकराव म्हणाले, माणसाचे एकदा का तोंड भाजले ना की तो ताक सुद्धा फुंकून पितो. त्यामुळे तू मला एका कागदावर लिहून दे की तू आणि सुनबाई माझा कधीही अपमान करणार नाहीत. आणि जर का असे झाले तर तुझे आणि माझे नाते पूर्णपणे संपुष्टात येईल. मला माहीत आहे सर्व चुकी सुनबाईची होती, परंतु तू काय लहान आहेस का? तुला तुझ्या बापाचे दुःख दिसत नव्हते आणि तुझी हिंमत कशी झाली की सुनबाईला घरातून बाहेर काढायची? चुकी फक्त तिची नव्हती, तुझी सुद्धा होती. संजयची दोन्ही मुले सुद्धा आपल्या आजोबांच्या बाजूने होती. संजयला आता आपल्या चुकीची जाणीव झाली होती म्हणून त्याने कागदावर स्पष्टपणे लिहून दिले. त्याने कागदावर हे सुद्धा लिहून दिले की माझी सर्व संपत्ती आणि पैसे मी आता माझ्या बाबांच्या आणि मुलाच्या नावावर करत आहे. आणि जर मी कधीही माझ्या मुलांसोबत किंवा माझ्या बाबांसोबत चुकीचा व्यवहार केला तर त्याची मला शिक्षा मिळेल ती मंजूर असेल. तेव्हा किशोर अशोकरावांना म्हणाला, बाबा अजूनही तुम्हाला मी सांगतो की हे घर तुमचेच आहे. तुमचे मन कठेल तोपर्यंत तुम्ही इथे राहू शकतात, त्या घरी जाण्याची काहीच गरज नाही. तेव्हा अशोकराव म्हणाले, बाळा प्रत्येकाला संधी मिळायला हवी. आजपर्यंत हा सुनबाईच्या सांगण्यावरूनच वागत होता. याने स्वतःचे कधीही ऐकले नाही किंवा स्वतःच्या मनाने काही केले नाही. आता याच्या बरोबर जाऊन पाहतो की याच्यामध्ये किती बदल झाला आहे का आणि हा माझ्याबरोबर कसा वागत आहे. जर एखादा दरोडेखोर संतांच्या संगतीत राहून सज्जन होऊ शकतो तर माझा मुलगा माझ्यासोबत राहून माणूस नाही बनू शकत. तू तर माझा चांगला मुलगा आहेस, फक्त आपल्याला ह्याला चांगले बनवण्याची जबाबदारी उचलायला हवी. जेव्हा हा चांगला बनेल तेव्हा मी शांतपणे मागे डोळे बंद करू शकतो. अशोकरावांच्या सांगण्यावरून संजय मीराला तिच्या माहेराहून आपल्या घरी घेऊन आला. मीरा आपल्या सासरच्या घरी आल्यानंतर तिला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. तिने लगेचच अशोकरावांसमोर लोटांगण घालून त्यांची माफी मागितली. तेव्हा अशोकराव म्हणाले, सुनबाई जर तुझ्या आईने आगीत तेल ओतण्याचे काम केले नसते तर कदाचित आपले हे 15 वर्षे सुद्धा चांगल्या प्रकारे गेले असते. परंतु काहीच हरकत नाही, शेवट चांगला तर सर्व काही चांगले. संजयने पुन्हा आता सर्वांची माफी मागितली होती आणि आपल्या बायकोला तो सन्मानपूर्वक वागणूक देऊ लागला होता. त्या दिवसापासून आजपर्यंत संजयने कोणावरही हात उचलला नाही. त्याचा राग शांत होऊ लागला आणि सर्वांबरोबर त्याचे वागणे बदलू लागले. मुलांना सुद्धा आपल्या बाबांकडून प्रेम मिळू लागले. ती सुद्धा खूप खुश आहेत. मीराची आई आता पुन्हा तिच्या लेकीच्या घरी यायची इच्छा आहे, परंतु संजयने आता स्पष्टपणे त्यांना इकडे येण्यासाठी मनाई केली होती. संजयने सांगितले होते, जर तुम्हाला तुमच्या मुलीला भेटायचे असेल तर तुमची मुलगी तिकडे येऊन तुम्हाला भेटेल, परंतु तुम्हाला इकडे येण्याची काहीच गरज नाही. तेव्हा अशोकराव म्हणाले, या सर्व गोष्टींमध्ये त्यांचा काहीच दोष नाही. त्या चुकीचे सांगत होत्या, परंतु काय चुकीचे आणि काय बरोबर तुम्हाला समजायला हवे होते, कारण तुम्ही दोघेही तेवढे लहान नव्हतात. परंतु मीराच्या आईला आता सर्व काही समजले होते की आपली आता डाळ शिजणार नाही. म्हणून ती मीराला भेटायला येत होती, परंतु ती घराच्या बाहेरच भेटून आपल्या घरी निघून जात होती. कारण म्हणतात ना, जसे आपले कर्म असतात तसेच आपल्याला फळ मिळते. कारण मीराच्या आईने जसे कर्म केले होते त्याचे फळ तिला मिळाले होते. मीराच्या आईची आपल्या जावयासमोर, नाती नातवासमोर नजर मिळवण्याची हिंमत होत नव्हती, कारण तिला समजून चुकले होते की चुकी आपली होती. खरं तर कसं असतं, चुकी आपली आहे हे माणसाला अगोदरच माहीत असते, परंतु दुसऱ्याला त्रास देताना आपल्याला आनंद वाटतो. परंतु दिवस फिरल्यानंतर जेव्हा आपल्याला त्रास होतो तेव्हाच माणसाला आपल्या वाईट कर्माची जाणीव होते. म्हणून कधीच कोणीही कोणाला मदत केली नाही तरी चालेल, परंतु त्रास देण्याचा कधीही प्रयत्न करू नका. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते की मीराच्या आईला मिळालेली शिक्षा योग्य आहे का, की संजयने तिला आपल्या घरात आधार द्यायला हवा? हा विषय आपले काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. स्टोरी चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी 1 लाखाचा आहे.